रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गेल्यामुळं आपलं शरीर हे अत्यंत सुदृढ होतं. तर एक काळ असा होता. नंतर आपल्या देशामध्ये हिंदू धर्माची संख्या मोठी आहे. आपल्या देशामध्ये बौद्ध धर्माचे लोक राहतात. आपल्या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहतात. जैन आहेत, पारशी आहेत, लिंगायत आहेत, शीख आहेत, अनेक धर्मांचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. आपल्या देशामध्ये 6,000 जाती आहेत. आपल्या देशामध्ये 18-20 भाषेचे लोक राहतात. तरी सुद्धा या देशातल्या 140 कोटींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही. जो कोणी हात लावेल त्याचा हात जळून गेल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी त्याला हात लावेल तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जर त्याला हात लावला की त्याचा शॉक लागतो. अशा पद्धतीचा त्याला शॉक लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही. त्यामुळे संविधान एवढं पॉवरफुल आहे, त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे की त्या संविधानाला कुणीच हात लावू शकत नाही. पण हे राहुल गांधीजी हे एकदम चवताळलेले आहे आणि उद्धव ठाकरे हे महाचवताळलेले आहेत. उद्धव ठाकरे हे रोज शिव्या देतात. काल एकनाथ शिंदेजी म्हणाले की आमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना म्हणजे रोज शिव्या देणं. सकाळी उठल्याबरोबर संजय राऊत यांचा पाडा असतो. सभा असली उद्धव ठाकरे एकदम तडपलेले आहेत. उद्धवजी, तुम्ही जर आमच्यासोबत राहिला असता तरी वेळ आली नाही तुमच्याकडून. धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलेला आहे. धनुष्यबाण जाण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही बीजेपी सोबत, आरपीआय सोबत राहायला पाहिजे होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवशक्ती भीमशक्तीची जी कमान होती ती आपण तोडली. आपण आरपीआय सोबत राहायला पाहिजे होतं. आपण माझ्यासोबत राहायला पाहिजे होतं. आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहायला पाहिजे होतं. जर तुम्ही आमच्यासोबत राहिला असतात तर शिवसेनेमध्ये फूट होत नव्हती आणि तुम्हाला उभाटा नावाचा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आली नसती. शिवसेना फक्त तो राहिला असता. पण तुम्ही चूक केलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपण गेलेले आहात. जा, तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे जा. आम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाला मजबूत करण्याचा प्रयत्न केलेलाच होता. पण शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे, बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी, तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. मी बाबासाहेबांचा विरोधक नाही. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते. मला बाबासाहेबांच्या बद्दल आदर आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. सामाजिक एकतेसाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. काँग्रेसला हरवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. आणि मी तुमच्या सोबत आलो आणि काँग्रेस हरली. त्यांच्यासोबत मी जातो. मी ज्यावेळेला काँग्रेस सोबत होतो त्यावेळेला शिवसेना भाजप हरली. म्हणजे मी ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो. त्यामुळं या ठिकाणी आमची छोटी ताकद आहे. माझा पक्ष छोटा आहे. सगळे माझे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे उपाशी तापाचे राहणारे आहेत. आणि जरी ते उपाशी तापाचे राहणारे असले तरी बरेच कार्यकर्ते नॉनव्हेज आहेत, मजबूत आहेत. आणि अलीकडे खाण्यापिण्याचा काय विषय जो आहे तर आमचे कार्यकर्ते असे ना काही सत्ता मिळाली नसेल. प्रकाशला अनेक वेळेला नगरसेवक मिळालेलं त्यावेळेला त्याला काहीतरी मिळणारच आहे. आणि अजून मलाच अगोदर मला मिळवू द्या, नंतर बघू तुमचं. त्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. प्रकाश अत्यंत ऍक्टिव्ह असणारा का कार्यकर्ता आहे. सातत्यानं पक्षासाठी फिरत राहणारा का कार्यकर्ता आहे. त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे. आता आपल्याला एक पॉलिटिकल याच्या नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत,
जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत अप्पांचा पाठिंबा आपल्याला आहे. पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला महानगरपालिका होईल त्यावेळेला कधीतरी जर आपल्या शेड्यूल कास्टसाठी जर महापौर पद जर रिझर्व झालं तर त्यावेळेला प्रकाशला महापौर आपण केल्याशिवाय काय राहणार नाही. यासाठी नक्की हेमंत अप्पांचं सहकार्य लागेल. त्यामुळे आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. हेमंत अप्पांना निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींची हात बळकट करण्यासाठी. नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा जो दिलेला आहे त्याच्या पाठीमागे उद्देश एवढाच होता की आम्ही देशामध्ये लोकांचं काम केलेलं आहे. महिलांना आरक्षण दिलेलं आहे, महिलांना 1/3 आरक्षण दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जवळजवळ 1213 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक होत आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आहे. आणि तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमागामध्ये सगळ्या लोकांना आदेश देत राहणार आहे की याद राखा, माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे, हिंदूंसाठी आहे, मुस्लिमांसाठी आहे, बौद्धांसाठी आहे, जैनांसाठी आहे, शिखांसाठी आहे. हे संविधान अजिबात कुणी बदलू शकत नाही. आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचा जरी वाटेल ती किंमत मोजावी लागली चालेल, पण या देशाचं संविधान बदलणार नाही. कारण संविधान बदललं का देश धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. संविधान बदललं तर या देशामध्ये धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संविधान बदलणार नाही. आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे. काल त्यांनी चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी खाली माथा टेकून त्यांनी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी ते तसे एकनिष्ठ आहेत. त्यामुळं मी जास्त बोलत नाही. या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आपले उमेदवार आहेत. आप्पा आणि महाविकास आघाडी वालो तुमको जो करना है वो करो आड़ से. महाविकास आघाड़ी वालों तुमको जो करना है वो करो आड़ से, लेकिन यहाँ चुनकर आने वाले हैं हेमंत गोडसे. हेमंत गोडसे या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येणार आहेत. माझा पक्ष हेमंतजी आपल्या पाठीची ताकदीने उभा आहे आणि आपल्याला निवडून येण्यामध्ये कसली अडचण येणार नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. अरे अशा वेळेला नाही लावायचं ना, अगोदर लावा नाही, तिकडे अगोदर लावायचं आलं बरोबर. माझं ते विमान जाईल ते आपलं काय तर आल्याबरोबर लावायचं ना सगळे. तर आजची सभा जी आहे ती आज सभेचा समारोप आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी वालो तुम्हाला जेवढ्या मारायच्या असतील तेवढ्या मारा तुम्ही गप्पा. पण निवडून येणार आहे हेमंत अप्पा. तरी निवडणूक जी आहे ती निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिक पक्ष जो आहे हा महायुती सोबत आहे. देश पातळीवर एनडीए सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत आपला पक्ष गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे. रिपब्लिकन पक्षाने आपला निळा झेंडा सोडलेला नाही. रिपब्लिकन पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी सोडलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची विचारणी सोडली, आम्ही निळा झेंडा सोडला तर आम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे आम्ही लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी वेळ आली तर आम्ही देणार आहोत जान. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आम्ही वेळ आली तर देणार आहोत जान.
कारण आम्हाला वाढवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची शान. अरे एवढं ओळखते का ते काय थांबवतो काय थांबलो म्हणजे